नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेबल चॅटमधला जे शेट एक्झाममध्ये विचारण्यात येणारे जे प्रश्न आहेत ते आपण पाहूया। एक टेबल चार्ट दिला आहे। खाली दिलेल्या सारणीत एका महाविद्यालयाची 4 शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी संख्या दिली आहे। सारणीचा अभ्यास करून आपल्याला हे प्रश्न जे आहेत ते सॉल्व करायचे दिलेले। या टेबल चार्टमध्ये वर्ष एका कॉलममध्ये वर्ष दिलेले आहे, एका कॉलममध्ये मुले, एका कॉलममध्ये मुली आणि एकूण विद्यार्थी संख्या। यामध्ये पहा 2021 ते 2022 यामध्ये मुले आहे 630, मुली आहे 270, एकूण विद्यार्थी संख्या आहे 900। 2022 ते 2023 मुले 780, मुली 420, एकूण विद्यार्थी 1200। वर्ष 2023 ते 2024 मुले 1400, 1400, मुली 700, एकूण विद्यार्थी 2100, 2100। शेवटी आहे 2024 ते 2025 मुले आहे 1680, मुली आहे 1120 आणि एकूण विद्यार्थी संख्या आहे 2500, 2500। या टेबल चार्टवरून आपल्याला प्रश्न हा सोडवायचा आहे। प्रश्न बघा, सन 2022 ते 2023 या शैक्षणिक वर्षातील मुला मुलींचे गुणोत्तर किती? तर ते आपल्याला गुणोत्तर जे आहे ते या टेबल चार्टवरून अभ्यास करून आपल्याला काढायचे आहे। बघा, यामध्ये 2022 ते 2023 साली जे काही मुले याचे गुणोत्तर काढायचे। तर बघा 2022 ते 2023 मध्ये मुले जे आहे ते आहे 780 आणि मुली आहे 420। तर यामध्ये यांचे गुणोत्तर काढायसाठी आपल्याला गुणाकार करायचा आहे की हे 780 आणि 420 मधून आपल्याला गुणोत्तर प्रमाण कशा पद्धतीने काढायचे पहा। 60 गुणिले 13, त्यानंतर 60 गुणिले 7, म्हणजे बघा जर 60 ने जर 13 ने जर आपण जर गुणलं तर 780 हा गुणाकार मिळत असतो आणि 60 गुणिले 7 जर गुणलं तर यामध्ये 420 आपल्याला आकडा मिळत असतो। तर 13 आणि 7 म्हणजे 13 7 असं गुणोत्तर प्रमाण जे आहे तर ते या प्रश्नाचं उत्तर आहे। इथे ऑप्शन दिले होते 5 5 3 7 5 7 13 आणि 13 7। तर हे ऑप्शन नंबर डी 13 7 हे गुणोत्तर बरोबर आहे।